सध्या राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमधून आता महाराष्ट्रात प्रवेश करते आणि ही सध्याची दृश्य आहेत भारत जोडो न्याय यात्रेची। आणि या न्याय यात्रेचा समारोप मुंबईमधल्या शिवाजी पार्क दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होणार आहे। सध्याची दृश्य आहेत भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये दाखल झाले त्यावेळी नाना पटोले सोबतच काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। पारंपरिक नृत्य करून त्यांचं स्वागत केलं जाते। नंदुरबारमध्ये राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा दाखल झाली। पारंपरिक नृत्याने त्यांचं स्वागत केलं जाते आणि यावेळी नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत। खास आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले जाते आणि या माध्यमातून राहुल गांधींचं नंदुरबारमध्ये स्वागत केले जाते। गेल्या अनेक दिवसांपासून देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे आणि आता ती महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये दाखल झाली आणि या न्याय यात्रेचा समारोप दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होणार आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, भारत जोडो न्याय यात्रा आता नंदुरबारमध्ये दाखल झाली, कशा पद्धतीने राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे? भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी जे आहेत ते जवळपास 14 वर्षांनंतर नंदुरबारमध्ये आलेले आहेत। गांधी घराण्यावरती या नंदुरबारने कायमच प्रेम केलेलं आहे, मात्र मागच्या काही वर्षांमध्ये दुर्लक्ष जे आहे ते काँग्रेसकडून झालेलं पाहायला मिळतं। मात्र आज तशा पद्धतीने राहुल गांधी या ठिकाणी आलेले आहेत। नंदुरबारकरांनी त्यांचं खरं स्वागत केलेलं आहे। त्यांच्या येण्याच्या निमित्ताने खरं तर आज नंदुरबारमधल्या आदिवासी समाजाने एक विशेष जी होळी आहे ती खरं तर या ठिकाणी पेटवल्याचं पाहायला मिळत आहे। स्वतः राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित होते। खरं तर राहुल गांधी यांच्या भोवती आपण पाहत आहोत की खरं तर मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील जे सगळे बांधव आहेत त्यांनी देखील आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये पारंपरिक नृत्य सादर केलेलं आहे आणि राहुल गांधी यांचा अनोख्या पद्धतीने खरं तर स्वागत केलेलं आहे। आता राहुल गांधी या सगळ्या बांधवांना नेमकं उद्देशून काय भाषण करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। निवडणुकीच्या तोंडावरती राहुल गांधी नंदुरबारमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये आता किती फरक पडतो, किती आता याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं हे खरं तर पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र 14 वर्षानंतर राहुल गांधी आणि एकूणच गांधी घराण्यातला सदस्य नंदुरबारमध्ये आल्यामुळे खरं तर एक मोठा उत्साह सुद्धा या सगळ्या नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे आणि याच निमित्ताने लोकसभा निवडणुकीचा एक प्रचाराचा नारळ आहे तो देखील राहुल गांधी खरं यांनी या ठिकाणी येऊन आपल्याला खरं फोडल्याचं पाहायला मिळत आहे। ही जी होळी आहे ती आदिवासी समाजावरती तर जशा पद्धतीने अन्याय होत आहे त्या अन्यायाच्या विरोधातली ही होळी आहे अशा पद्धतीचं खरं तर काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला सांगितलं पाहायला मिळत आहे। आणि याच निमित्ताने आता महाराष्ट्रातली ही जी भारत जोडो यात्रा आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि यात आता पुढे हा जो टप्पा आहे तो मुंबईपर्यंत येऊन संपणार आहे। आता राहुल गांधी नेमकं काय या ठिकाणी भाषण करतात हे महत्त्वाचं आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी यांचं हे पहिलं भाषण असणार आहे। नक्कीच धन्यवाद रुपाली या सगळ्या माहितीसाठी। तर आदिवासी समाजाकडून पारंपरिक नृत्य करत राहुल गांधींचं जल्लोषात असं स्वागत करण्यात आलेलं आहे। नंदुरबारनं खरं तर कायमच काँग्रेसवर प्रेम केले त्यामुळे आता नंदुरबारची ही राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा कशा पद्धतीने होते आणि भाषणातून ते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।